इथे आता येता येता आम्ही सेंट्रल कोस्टच्या इथे बोर्ड आहे ना, तर तिथे असंच थांबलेलो. तर मग आम्हाला इथे सुंदर अशी रिव्हर भेटली आहे, हॉक्सबरी रिव्हर बोलतात याला. तिथे सगळे असे कॅम्पर व्हॅन वगैरे घेऊन येतात, बोट वगैरे घेऊन येतात आणि या पाण्यामध्ये जाऊन बोटिंग करतात, कॅम्पिंग पण करतात भरपूर लोक. सुंदर व्ह्यू आहे तो. आपला असा कळवा ब्रिज सारखा दिसतो तो, हा ब्रिज. आपले फोटो पाठवतो तुला आम्हाला. ब्युटिफुल फोटो आहे ना, सुंदर फोटो आहे हा. मी आता हा डीपी ठेवणार आहे. आलोय आम्ही इथे आता ब्लॅक टाउनला, इथे खायला मित्रांदा ढाबामध्ये. आरतीला खूप दिवसापासून खायची इच्छा. बिलकुल नाही हा, मला काही नाही. चाट काउंटर हा, हे काय इथे लिहिले पण आहे ना, चाट भांडार. जाऊ, फर्स्ट टाइम चाललोय आम्ही इथे खायला. खूप लोकांकडून ऐकलेलं आहे की खूप छान आहे वगैरे. काय ऑथेंटिक ओरिजिनल. ठीक आहे, लेट्स गो. माझ्यासाठी व्हेजिटेरियन चिली पनीर मागवले विथ ग्रेव्ही. पनीर तर खा. ठीक आहे. स्पायसी आहे. बरं झालं मी स्पायसी नाही मागवलं, मीडियम मागवलं. आहे, छान. रिग्रेट नाही ना तुला? खूप छान. चिली पनीर विथ ग्रेव्ही, बटर चिकन आणि गार्लिक नान. बटर चिकन चांगलं असतं, इकडचं असं आणि लोकांनी सांगितलं होतं. खूप दिवसांपासून खायची इच्छा होती, आज ते आपण हे केलं. खा, टेस्ट कर आणि सांग. चांगलं आहे, खूप चांगलं. अच्छा, खूपच. म्हणजे मी जे लास्ट टाइम बातसमध्ये मागवलं होतं ना, काहीच नाही याच्यात. अच्छा, अरे आता बस झालं, जास्त भूक नाही आहे. कारण दिवसभर आमचा कसा बसूनच प्रवास होतो, तर मग जेवढं जातं तेवढं खाल्लं, बाकीचं सगळं टेकअवे घेऊन चाललो आहे. उद्या एनिवेज जास्त घरी काही बनवणार नाही कारण आपल्याला निघायचं आहे, तर मग हेच खाऊ मग उद्या. पण ऑस्ट्रेलियात अशी सिस्टीम आहे, सांग ना, टेकअवे घ्यायची. ऑस्ट्रेलियामध्ये इंडियात कसं तुम्ही सांग, इंडियात तेच लोक पार्सल करून आणून देतात ना. इंडियात एक असं बॉक्स देतात आणि आपण आपल्याला देतात टेकअवे बॉक्सेस आणि आपण फिल करून घेऊन जायचं. पिशवी पण देतात. हां, म्हणजे तुम्हाला सांगायला लागतं तुम्ही पार्सल करा असं नाही सांगू शकत. ऑस्ट्रेलियात तुम्हाला सांगायला लागतं आम्हाला टेकअवे बॉक्स द्या. इंडियात कसं हे पार्सल करके लाना म्हटल्यावर ते लोक देतात. काय बोलतो? अच्छा, हां, ते प्रॉपर पिशवीत घालून देतात. इथे आता आईस गोळा खायला आलोय. तर आमचं कुठलं नंबर 13 ना मोहित, नंबर 13 आम्ही घेतोय. पर्पल फालसा, केसर पिस्ता आणि बटरस्कॉच अशी इथे ही फूड ट्रक लागलेली आहे. हे मित्रांच्या मराठी काही जात नाही तोंडातून. मित्रांच्या ढाबा नाही, मित्रांदा ढाबाच्या बाजूलाच आहे हे. कुठे नवीन उघडलं म्हटलं गोळा खाऊ. हा, टेस्टी टॉपिंग्स असे इथून आईस गोळा घेतोय. छान होतं, मला आवडलं ते मित्रांदा ढाबाचं जेवण. खूप आवडलं ना. आउट ऑफ 10 किती? एवढं नाही असं करत. आउट ऑफ 10 मी आत्तापर्यंत खाल्लेलं वन ऑफ द बेस्ट होतं चिकन. अच्छा, चांगलं. म्हणजे इंडियामध्ये पण मी आता मागवलं होतं ते स्विगी वगैरे वरून, ते पण इतकं काय भारी नव्हतं. अच्छा, पण हे चांगलं होतं. आकाश बघ कसं असं ह्या वेळेस आहे ना, आकाश असं समर्समध्ये असं पिंकिश होऊन जातं वगैरे. आता असं लाल एकदम असं. आम्ही इकडेच राहायचो, आरती इकडेच शॉपिंगला वगैरे यायची. मागच्या ब्लॉगमध्ये जेव्हा आम्ही पावभाजी खाल्लेली ना, ते इथे राधे त्याच्या बाजूच्याच ह्याच्यात. जास्त इथे अशी इंडियन कम्युनिटीज खूप जास्त आहे आणि इकडे आवडतं ॲक्च्युली आम्हाला इकडे. आणि ऑथेंटिक मिळतं फूड असं. वेस्टर्न सिडनी साईडला आहे हे,
तर आपण मॅप सकट टाकूया लोकांना, म्हणजे त्या गोष्टी आवडतील असं, की जे कोण आपले सिडनीचे दर्शक असतील असं. असंच का हे आता आपण $10 गोळा घेतला आहे, त्याच्यामध्ये सगळं मलाई वगैरे अजून मिल्कमेड वगैरे सगळं इन्क्लुडेड आहे. मला आठवतं शिवाजी पार्कला आमची शाळा म्हणजे माझी शाळा बालमोहन विद्या मंदिर, त्याच्या बाहेर मलाई गोळावाला निघाला होता काहीतरी ₹30. टू बी कंटिन्यूड. आईस गोळा. तर मग तेव्हा काहीतरी खूप महाग वाटायचं, काहीतरी ₹20 वगैरे असा. जाऊ ना $10 म्हणजे ऑलमोस्ट ₹500. आणि तेव्हा तरी पण नाही खायचो मलाई गोळा नाही, कारण त्याच्या जागी जो शिवाजी पार्कला जो काठीवाला असायचा ना गोळा तो खायचो ₹3. आणि त्याच्यात काहीतरी ₹3 गोळा आणि ₹5 गोळा सरबत. अच्छा. गोळा ग्लास मध्ये टाकून काला खट्टा आणि ऑरेंज हे बरोबर. काला खट्टा ऑरेंज. खरोखर मलाई बिलाई काही नाही. आपण हे 90s किड्स होत ना, आपण वेगळीच मजा, आपलं लहानपण खूप वेगळं होतं आपलं. तो गोळावाला आहे ना, त्याला मुद्दामून विचारायचो की भाई बर्फ अच्छा है ना, सेफ है ना वगैरे. तो स्वतःहून बोलायचा नाही मुर्दा घर से लाया. शिवाजी बापरे डेंजर. तेच करतात ते इंडिया, तसे खायचो आपण. हे कसं आहे बाय द वे? चांगलं आहे. चांगलं आहे, मला आवडलं. बसतेस का तू? चांगलं आहे, आवडलं. मी मलाई गोळा जास्ती खाल्ला नाही कधी. मस्त. मुंबईमध्ये मावा टाकलाय बघ पूर्ण, मावा मिल्कमेड सगळं असतं, रबडी. खूप छान मस्त. बघ ना, $3 वर्सेस $20 म्हणून तेव्हा मलाई गोळा कधी खाल्ला नव्हता, आज खाल्ला. बायकोच्या राज्यात बायको आहे म्हणून सगळे. तुझं काय गोळ्याच्या मेमरीज? गोळा मुंबईमध्ये तू कुठे खाल्लायस? मी मुंबईमध्ये ना, कारण माझी आई मम्मीची मम्मी आंबिवलीला राहायची. आंबिवली म्हणजे? आंबिवली कुठे? कल्याणच्या इकडे आहे ना. अच्छा, ओके. कल्याण शहाड आंबिवली. तर तिथे राहायची. तर तिथे सुट्टी, मे महिन्याची सुट्टी लागायची ना, तर तिथे बाहेर गोळावाला यायचा. तर मी तिथेच फक्त गोळा खाल्लाय, मुंबईमध्ये कधीच नाही खाल्ला. आमचं फिक्स असायचं शनिवार रविवार किंवा कधी पण क्रिकेट खेळायचं, फुटबॉल खेळायचं, तिकडे $3 गोळा खायचा. ते पण कोणत्याही मित्राकडनं मागून घ्यायचं पैसे, असं ते स्वतःचे ₹3. माझी मम्मीची मम्मी जी आहे ना, माझी आजी, ती आम्हाला सगळ्यांना, कारण आम्ही सगळे मावशीचे मुलं मामाचे मुलं सगळे त्या सुट्टीमध्ये एकत्र असायचो आईच्या घरी. तर मग तेव्हा सगळे जण आम्ही खायचो. आता नाही खाणार आपण तो गोळा रस्त्याचा, शक्य आजारी पडू आपण. तेव्हा कसं खायचो ग मग आपण एवढं, की बाई म्हणजे जिकडे लोकांना काय मुर्दाघर म्हणजे काय असतं, कुठे ठेवतात असे प्रेत? बर्फावर ठेवतात का ते? तिकडनं आणलेला बर्फावरचा गोळा खायचो. नाही रे, तो पण तो गोळावाला माहितीये ना, पाण्याने धुवायचं. ते पाणी पण कसं असायचं, तो पाण्याने धुवून घ्यायचा. म्हणजे बिस्लेरी वगैरे गोळा नाही, $3 गोळा प्रॉपर आम्ही खाल्लेला आहे असा. छान दिवस होता सो आजचा. मंदिरात गेलो प्रॉपर एक फॅमिलीचा सॅटरडे कसा असतो असा, की बाहेर जा, फिरायला जा, त्याच्यानंतर खा, नंतर आईस्क्रीम खा, कधी जा. असं लास्ट टाइम तसं होतं की प्रॉपर फिरायला जा, मूवी बघा, पावभाजी खा, आईस्क्रीम खा आणि निघा, अशा टाईपचं. सो बाय बाय. छान दिवस होता. मेन म्हणजे आपण भांडलो नाही आज जास्त ना, कमी भांडलो, ते चांगलं असतं. कोण आहे भांडखोर? मला काय वाटतं आमच्या दोघांत भांडखोर कोण असेल, म्हणजे असं डिपेंड करतं. आपण ह्याच्यावर पण एक नाही ह्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवू, माणसांचे स्वभाव कसे असतात वेगवेगळे, की नक्की बोलणी काय होतात माणसांमध्ये, का भांडणं लागू शकतात, असं सगळं. सो टिल देन स्टे ट्यून्ड. थँक्यू सो मच. बाय बाय. बाय बाय.